नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मरण पत्करू पण झुकणार नाही असं विधान केलंय राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी। मागच्या 4 दिवसांपासून बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी आणि या महासमाधीजवळ त्यांनी आंदोलन हे मागच्या 4 दिवसांपासून पुकारलेलं आहे। त्यांच्या विविध मागण्या आहेत शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनुषंगाने, त्यासोबतच शेतमालाच्या भावाबद्दल बच्चू कडू यांनी विविध मागण्या या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत आणि त्यासाठीच अन्नत्याग उपोषणाला बच्चू कडू हे बसलेले आहेत। मग 4 दिवसांचं त्यांचं जे काही अन्नत्याग आंदोलन आहे त्याच्यामध्ये त्यांची मागणी नेमकी काय आहे, त्यांच्या भूमिका नेमक्या काय आहेत आणि राज्य सरकार त्याला कशा प्रकारे प्रतिसाद देतंय याबद्दल बच्चू कडू नेमकं काय म्हणतायत या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बच्चू कडू यांच्या आंदोलनाची, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनाची ठिणगी पडली ती प्रामुख्याने महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे। आपल्याला हे माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्याच्यासोबतच त्यांच्या दोन्ही सहकारी पक्षांनी म्हणजे महायुतीतील घटक पक्षांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेलं होतं। परंतु निवडणुकीचे निकाल पुढे आले, महायुतीला घवघवीत यश मिळालं, राज्यात सरकार स्थापन झालं। आता या सगळ्या प्रक्रियेला 6 महिने झाले, परंतु अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी काही मिळालेली नाहीये। दुसरीकडे शेतमालाच्या भाव जर का आपण बघितले म्हणजे कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, या प्रमुख पिकांचे भाव हे हमीभावाच्या खालीच दिसत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आग्रही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते, कारण की उत्पन्न त्याची हमी ही शेतकऱ्यांना राहिलेली नाहीये आणि त्यामुळे कर्जमाफीची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढे आलेली होती। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारलाच त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी मागच्या 2 महिन्यापासून टप्प्याटप्प्याने आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली होती। एप्रिल महिन्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर त्यांनी मशाल आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला होता। दुसरीकडे प्रहारचे जे काही जिल्हा अध्यक्ष असतील त्यांच्याकडूनही त्या ठिकाणी म्हणजे त्या तालुक्यात मतदारसंघात आमदार जे काही असतील त्यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता। त्यानंतर कृषी मंत्र्यांनी त्यांना बैठकीसाठी बोलून घेतलं बच्चू कडू यांना, त्यांच्यासोबत चर्चाही केली आणि शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जो काही आहे तो मंत्रिमंडळ बैठकीत मांडू असं आश्वासन दिलेलं होतं। परंतु त्यानंतर 4 ते 5 मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या, परंतु या बैठकांमध्ये शेतकरी कर्जमाफीबद्दल कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नव्हता आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत 8 जून 2025 पासून अन्नत्याग उपोषण हे सुरू केलेलं आहे। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। खरं तर 3ऱ्या दिवशीच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी जलसमाधी जे काही आंदोलन आहे ते सुद्धा सुरू केलेलं होतं। त्यानंतर आज मंत्रालयाच्या बाहेर मुंबई येथे बच्चू कडू यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। आपला भिडू बच्चू कडू अशा पद्धतीच्या जोरदार घोषणा सुद्धा तिथं देण्यात आल्या आणि सरकारच्या विरोधात सुद्धा कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठीचं हे जे काही आंदोलन आहे प्रहारचं हे दिवसेंदिवस आता अधिक जोमाने पुढे येतंय असं दिसायला लागलेलं आहे। आता बच्चू कडू यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत तर ते पण आपण समजून घेऊयात। खरं तर पहिली मागणी जी आहे ती शेतकऱ्यांना जे काही संपूर्ण कर्जमाफी म्हणजे 7/12 कोरा करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं आहे ते पूर्ण करण्यात यावं ही पहिली मागणी आहे। त्यानंतर दुसरी मागणी आहे की शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांना अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळावं, शेतमजुराचे आर्थिक हित जपण्यासाठी स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेती कामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा। ते शक्य नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवरती एकरी 10,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी। त्यासोबतच रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसंच मेंढी खताला देखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी। दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला 50 रुपये तर म्हशीसाठी 60 रुपये प्रति लिटर असा दर निश्चित करावा। कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी 40 रुपये दर होईस्तोवर निर्यात बंदी लागू करू नये अशा मागण्यांसाठी हे आंदोलन बच्चू कडू यांच्याकडून करण्यात येत आहे। तर 2025-26 या वर्षात ऊसाला प्रति टन 4,300 रुपये दर 1% रिकव्हरी बेस धरून मिळावा अशी ही मागणी प्रहारकडून करण्यात आलेली आहे। त्यासोबतच पुढील 11% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP दर मिळावेत। तसंच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी। 15 दिवसात ऊसाचे चुकारे न मिळाल्यास व्याजासह पैसे देण्यात यावेत अशा विविध मागण्या
बच्चू कडू यांच्याकडून सरकारकडे करण्यात आलेले आहेत। बच्चू कडू यांचं आंदोलन हे 4थ्या दिवसापर्यंत पोहोचलेलं आहे आणि 4थ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती थोडीशी बिघडलेली आहे। त्याच्याबद्दलही वेगवेगळे अपडेट्स हे डॉक्टरांकडून पुढे येत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमरावतीचे जे काही पालकमंत्री आहेत आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना फोन केला होता आणि त्या फोनवरती बच्चू कडू यांना दमदाटी केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय। त्यांचं म्हणणं असं होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना धमकावलंय आणि त्यामध्ये तुम्ही आंदोलन करा अथवा करू नका, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, अशा प्रकारची भाषा वापरल्याचा आरोपही बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलेला आहे। दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या भाषेचा दमदाटीचा निषेध करत बच्चू कडू यांनी जोरदार टीका सुद्धा महायुती सरकारवरती केलेली आहे। त्यामुळे हे जे काही आंदोलन आहे ते गांधींच्या मार्गाने चालूच राहील। पुढच्या काळातही आम्ही शांततेने आंदोलन करतोय, आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्यात आणि त्यासाठी आम्ही मरण पत्करू परंतु झुकणार नाही, अशा पद्धतीची भूमिका ही बच्चू कडू यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ज्या काही कॉल्सच्या संदर्भातले आरोप आहेत बच्चू कडू यांचे, ते सगळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावलेले आहेत। बावनकुळे यांचं म्हणणं असं आहे की हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे, मी त्यांना आदरपूर्वक बोललेलो आहे, त्यांना विनंती केलेली आहे की मुंबईमध्ये बैठक लावू, मी त्यांची विचारपूस करण्यासाठी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं होतं। वेगवेगळ्या विभागाचे बच्चू कडू यांच्यासोबत प्रश्नसुद्धा त्यांनी मांडले आणि त्यांनी आता आमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू नये, आंदोलनात बसलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री काळजी घेत असतात, त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याशी बोलून तातडीने या संदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचं सुद्धा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे त्या मुद्द्याला थोडासा आधार मिळालाय। खरं तर महायुती सरकारनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन हे दिलेलं होतं, त्याचे फुटेज आपण वेळोवेळी बघितलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार यांच्या पक्षाचा राजीनामा असेल, तर ह्या सगळ्यांकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन हे देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची गरज आहे, कारण की एकतर उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे कर्जाचा बोजा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि अलीकडेच पूर्वमोसमी पावसात जवळपास 60,000 हेक्टरवरचं शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। खरीप हंगाम तोंडावरती आहे, त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा लावून धरली जाईल अशी शक्यता जाणकारांकडून वर्तवली जाते आहे। बच्चू कडू यांचं जे काही आंदोलन आहे त्यामध्ये त्यांना पुढच्या काळात यश येईल की नाही हे आपल्याला पाहायचंच आहे। राज्य सरकार त्यांना किती गांभीर्यानं घेतं, कारण की महायुती सरकारला स्पष्ट असं बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळं या बहुमताच्या जोरावरती राज्य सरकार हे स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळं विरोधकांची स्पेस किती प्रमाणात ठेवली जाते किंवा त्याचा आदर केला जातोय का, त्यांच्याबद्दल चर्चा करून या प्रश्नांवरती तोडगा काढला जातोय का, शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील का आणि त्याच्यावरती किमान चर्चा तरी त्यांच्यासोबत केली जाते का, हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण की अशा वेळेस ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा येतो किंवा लाडक्या बहिणींच्या निधीचा मुद्दा होता, त्यावेळेस राज्य सरकारनं हम करे सो कायदा अशा पद्धतीनेच कारभार केलेला आहे आत्तापर्यंत, असा तरी अनुभव आहे। त्यामुळं पुढच्या काळात तरी बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य केल्या जातील का, त्यांच्यासोबत संवाद साधला जाईल का, त्यांच्याशी चर्चा केली जाईल का आणि त्यातनं तोडगा काढला जाईल का, हे सगळे प्रश्न आपल्याला पुढच्या काळात याची उत्तरं मिळणारच आहेत। मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय। तुम्हाला बच्चू कडू यांच्या आंदोलनाबद्दल काय वाटतंय? राज्य सरकार त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं जे काही आहे तो प्रश्न, त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल का? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।